नमस्कार. एक अत्यंत दुःखदायक आणि एक अत्यंत वेदनादायक गोष्ट हे सरकार करायला चाललं आहे आणि त्यामुळे मी हा व्हिडिओ करते. हा व्हिडिओ हाफकिनसाठी आहे. मला असं वाटतं की हाफकिन वाचलं पाहिजे. हाफकिनने आपल्यासाठी आत्तापर्यंत खूप काही केलं. म्हणजे किती लसी आणल्या असतील हाफकिनने. पोलिओचा लस तुम्ही घेता ते हाफकिन आणतं. तुम्ही अँटी रेबीज घेता ते हाफकिन आणतं. तुम्ही डीपीटी म्हणजे डांग्या खोकल्या असेल, धनुर्वात असेल त्याची जी लस घेता ते पण हाफकिनने आणलेलं आहे. खोकल्यावरचं औषध बघाल तर तुम्ही हाफकिनने आणलं आहे. आणि जेव्हा हाफकिन महामंडळ हे सगळं आणतं ना तेव्हा या सगळ्या गोष्टी खूप स्वस्त मिळतात आपल्याला आणि आपल्याला मिळतात वेळेत. पण आता सरकारला दुर्बुद्धी सुचली. म्हणजे ह्या सरकारलाच दुर्बुद्धी सुचली असं नाही. हे जे असं यांचं प्लॅनिंग चाललेलं कटकारस्थान चाललेलं असतं ना ते गेले अनेक वर्ष सुरू असतं. सगळे सरकार त्याच्यात इन्व्हॉल्ड असतात. तर यांनी आता ठरवलं की हाफकिनचं खाजगीकरण करायचं. बरोबर ते म्हणतात नाही आम्ही खाजगीकरण करणार नाही. पण आता त्याने असा एक प्रस्ताव आणलाय की कुठली तरी एक खाजगी कंपनी आणि त्या खाजगी कंपनीबरोबर हाफकिनची भागीदारी करायची. आता तुम्ही मला सांगा एक बलाढ्य कुठली तरी खाजगी कंपनीबरोबर हाफकिनची भागीदारी तुम्ही करणार म्हणजे काय होणार आहे नेमकं? म्हणजेच हाफकिनचं खाजगीकरण करणार आहे.